हॅलो गाईज, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे prajaktaskitchen.com या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी फुल्ली मँगो लोडेड असा मस्त चॉकलेट मँगो डिलाइट केक घेऊन आलेली आहे। एकदम डिफरंट स्टाईलमध्ये हा मँगो केक मी तयार केलेला आहे आणि यामध्ये आपण कुठेही क्रशचा वापर केलेला नाही। रियल मँगोज, रियल अल्फान्सो मँगोजचा वापर करून हा केक मी तयार केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर हा आपला केक दिसतो आहे। तर हा डिलिशियस अल्फान्सो चॉकलेट मँगो केक कसा तयार करायचा चला आपण बघूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 3 अल्फान्सो म्हणजेच आपले 3 हापूस आंबे इथे या केकमध्ये वापरलेले आहेत आणि हा 1 किलोचा केक आहे। आता हे आंबे आपल्याला व्यवस्थित कट करून आपण जसा आमरस तयार करतो त्याप्रमाणे याचा पल्प काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ॲड करायचं नाहीये। तर तुम्ही इथे बघू शकता याचा पल्प काढून मी मिक्सरमध्ये 1 ते 2 वेळा फिरवून घेतलेला आहे। आता हा पल्प आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तो एका पॅनमध्ये। याचं कारण असं आहे की आपल्याला यामधला जो वॉटर कंटेंट आहे तो थोडासा रिड्यूस करायचा आहे आणि हा पल्प तुम्ही थोडासा गरम करून घेतल्यानंतर शिजवून घेतल्यानंतर त्याची जी शेल्फ लाईफ आहे आपल्या केकची ती सुद्धा वाढते। तर इथे हा 2 मँगोचा जो पल्प आहे तो मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे आणि त्यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून मी इथे पावडर शुगर वापरलेली आहे। तुम्ही ग्रॅन्युलेटेड शुगर सुद्धा वापरू शकता। तसे बघायला गेले तर हे हापूस आंबे गोड असतात चवीला, परंतु आपल्याला त्यातला फक्त थोडासा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी किंवा त्याचं जे लाईफ आहे ते वाढवण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी शुगर ॲड करणार आहोत। तर इथे मी 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा जो मँगो पल्प आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि त्यातलं वॉटर कंटेंट जे आहे पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला थोडं कमी करायचं आहे। आता 5 ते 7 मिनिटानंतर इथे 3 ते 4 टेबलस्पून जो मँगो पल्प होता तो मी एका बाउलमध्ये काढलेला आहे आणि काही मँगो पल्प त्याच पॅनमध्ये मी ठेवलेला आहे। आता या पॅनमध्ये मी ॲड करणार आहे 100 ग्रॅम एवढं व्हाईट चॉकलेट। तर इथे तुम्ही बघू शकता आता सध्या उन्हाळा असल्यामुळे व्हाईट चॉकलेट थोडंसं मेल्ट झालेलं आहे, तर मी त्याच पद्धतीने याचे तुकडे करून त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि इथे 100 ग्रॅम मी व्हाईट चॉकलेट वापरलेलं आहे। आता ह्या गरम पॅनमध्येच आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि पॅन गॅसवरून खाली काढून घेतलेला आहे आणि याच मँगो पल्पमध्ये मी हे जे व्हाईट चॉकलेट आहे ते ॲड केलेलं आहे। आता हे जे इथे तयार होणार आहे हे आहे आपलं मँगो गनाश। सो एक नवीन ट्विस्ट थोडासा आपल्या केकला आपण देणार आहोत आणि मँगो गनाश इथे मी रेडी केलेला आहे। यामध्ये थोडासा मी ऑरेंज कलर ॲड केलेला आहे जो आपल्या मँगोच्या कलरला मॅच होईल। हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही इथे ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी एक चॉकलेट स्पंज घेतलेला आहे, हा 6 इंचाचा आहे आणि त्याला व्यवस्थित सोक करून घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी ॲड केलेली आहे व्हिपिंग क्रीम आणि या व्हिपिंग क्रीममध्ये आपल्याला आपण जो मँगो पल्प तयार केलेला होता तो मी एका बाउलमध्ये जो काढून ठेवलेला होता तोच इथे ॲड केलेला आहे। सो आपल्याला क्रीममध्ये आता हा मँगो पल्प ॲड करायचा आहे म्हणजे आपली क्रीम मँगो फ्लेवरची तयार होईल। इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, हा जो मँगो पल्प आणि मँगो गनाश आपण वापरलेला आहे ते थंड होऊ द्यायचं आहे। रूम टेम्परेचरला आल्यानंतरच केकमध्ये वापरायचं आहे, गरम गरम केकमध्ये वापरायचं नाही आहे, नाहीतर क्रीम मेल्ट होण्याची शक्यता आहे। त्यानंतर जे आपण मँगो गनाश तयार केलेलं होतं ते एका मी पायपिंग बॅगमध्ये फिलअप करून घेतलेलं आहे आणि मँगो पल्प क्रीममध्ये ॲड केल्यानंतर मँगो गनाशचा इथे मी एक असा लेअर देणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता एक लेअर मी मँगो गनाशचा अप्लाय केलेला आहे आणि हा जेव्हा आपण केक कट करतो तेव्हा खूप सुंदर दिसतो, त्यामुळे हा लेअर जो आहे तो मी केकमध्ये मिक्स केलेला नाही आहे। त्यानंतर अप्पर लेअर मी मिडलला ठेवलेला आहे आणि याला सुद्धा व्यवस्थित सोक करून घ्यायचा आहे। आता इथे जो चॉकलेट स्पंज तुम्ही बघत आहात तो मी होममेड तयार केलेला आहे, म्हणजे स्क्रॅचपासून तयार केलेला आहे। जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायला मात्र विसरू नका, कारण हा इतका सुंदर केक आज तयार झालेला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा केक एकदा नक्की ट्राय करताल याची मला खात्री आहे। सो आपण जी स्टेप खालच्या लेअरला केली होती तीच स्टेप आता आपण दुसऱ्या लेअरला सुद्धा करून घेणार आहोत। आता 3
तीनही लेयर्स अरेंज करून झाल्यानंतर याला मी क्रम कोटिंग करणार आहे आणि बाहेरून फिनिशिंग देताना मी व्हाईट क्रीमने हा संपूर्ण केक कव्हर करणार आहे। तर हा केक आता मी बोर्डवर ट्रान्सफर केलेला आहे, कारण हा केक थोडासा वजनाला जास्त आहे। हा जवळपास 1 किलोचा केक आहे, त्यामुळे याला मी बोर्डवर ट्रान्सफर करून घेतलेला आहे। आणि हा स्पंज मी 7 इंचाच्या टिनमध्ये बेक केला आहे, त्यामुळे तो थोडासा हायटेड आहे। तर अशा प्रकारे हा केक स्पंज तयार करून, होममेड केक स्पंज तयार करून हा केक मी इथे तयार केलेला आहे, कारण प्रीमिक्सच्या स्पंजपेक्षा होममेड स्पंजला नेहमी चव छानच असते। आता आयसिंग करून झाल्यानंतर एक मोठा फोम स्क्रॅपर जो असतो त्याने मी अशा प्रकारची वेव डिझाइन इथे काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याकडे जे मँगो गनाश होतं त्यामध्ये थोडंसं मी मिल्क ॲड केलेलं आहे। त्याला आता आपल्याला थोडंसं लिक्विडी करायचं आहे, आपल्याला ड्रिपिंग द्यायची आहे। हे गनाश खूप लिक्विडी पण नाही होणार, कारण यामध्ये मँगो पल्प आहे, सो थोडंसं दूध ॲड करायचं आहे आणि ड्रिपिंग देता येईल इतपत याची कन्सिस्टन्सी आपल्याला करून घ्यायची आहे। आता त्यामध्ये थोडीशी शाईन येण्यासाठी इथे मी न्यूट्रल जेलचा वापर करणार आहे, तर 1 टेबलस्पून न्यूट्रल जेल मी यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी हे फिलअप करून घेणार आहे। आणि जशी आपण नॉर्मली केकला ड्रिपिंग देतो तशी ड्रिपिंग द्यायची आहे, किंवा तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही हे डेकोरेट करू शकता। तुम्ही संपूर्ण केकसुद्धा या गनाशने कव्हर करू शकता किंवा ड्रिपिंग देऊ शकता। आता ही जी ड्रिपिंग आहे ती थोडीशी घट्ट असणार आहे, कारण यामध्ये मँगो पल्प आहे, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं। आता इथे मी एक आंबा पील करून घेतलेला आहे, म्हणजे त्याचे सालं काढून घेतलेली आहेत। आणि त्यानंतर आपल्याला एकदम पातळ याच्या स्लाइस करायच्या आहेत। आपण आता मँगो रोज तयार करणार आहोत। जसे आपण क्रीमपासून फ्लावर्स तयार करतो त्याचप्रमाणे आता मँगो रोज इथे करायचा आहे। एकदम पातळ स्लाइस करायचे आहेत। जेवढ्या पातळ तुम्ही स्लाइस करताल तेवढ्या छान याचा गुलाब तयार होतो। आता या मँगो स्लाइस आपल्याला एकमेकांवर ओव्हरलॅप करत जायच्या आहेत, एक एका बाजूने तर दुसरी त्याच्या ऑपोजिट साईडने, अशा प्रकारे त्या ओव्हरलॅप करत जायच्या आहेत आणि त्यातून एक सुंदर असा गुलाब तयार होतो। तर तुम्ही आता इथे बघू शकता, लहानांपासून मोठी अशी आपल्याला स्लाइस घेत जायचं आहे आणि अशा प्रकारे इथे गुलाबाचं फूल तयार होणार आहे। तर तुम्ही असं सुद्धा फूल तयार करू शकता, किंवा मँगोला कट देऊन सुद्धा मँगो अरेंज करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही मँगोचे पीसेस ठेवू शकता। आता पॅलेट नाईफच्या मदतीने मी हा मँगोचा जो रोज आहे तो उचलून अशा प्रकारे केकवर ठेवते आहे, त्यामुळे तो आपल्याला ठेवण्यासुद्धा सोपा जातो। तर इथे मी 3 मँगोचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर काही पीसेससुद्धा अशा प्रकारे इथे अरेंज केलेले आहेत। आता इथे वरच्या भागात मी टूथपिकच्या सहाय्याने थोडीशी डिझाईन करून घेणार आहे। या केकवर मी फार काही डिझाईन केलेली नाही आहे, कारण आपण जर फार डिझाईन केली तर हे मँगोचे रोजेस फारसे उठून दिसणार नाहीत। इथे आपल्याला फक्त मँगो हायलाईट करायचा आहे, कारण हा मँगो स्पेशल केक आहे। तर इथे आता साईडने मी एकदम हलकी अशी बॉर्डर करून घेतलेली आहे, व्हाईट कलरनेच बॉर्डर केलेली आहे। आणि त्याच सेम नोझलने इथे मी अशा प्रकारचे डॉट्ससुद्धा देऊन घेत आहे। त्यानंतर ग्रीन कलरच्या क्रीमने इथे मी काही लीव्स काढून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पुदिनाचे जे पानं असतात ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून ते सुद्धा अरेंज करू शकता, त्याने सुद्धा ते कॉम्बिनेशन जे आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसतं। तर अशा प्रकारे इथे आपले रोजेस सुद्धा तयार झालेले आहेत आणि आपला केक सुद्धा तयार झालेला आहे। आता आपण या केकवर फ्रेश मँगोज वापरलेले आहेत, त्यामुळे इथे मी न्यूट्रल जेलचं एक कोटिंग या फुलांना देत आहे, ज्यामुळे हे जे फुलं आहेत ते काळे पडणार नाही। जेव्हा आपण फ्रेश फ्रूट केक तयार करतो तेव्हा त्या फ्रूट्सला आपल्याला न्यूट्रल जेलने कव्हर करायचं असतं, ज्यामुळे ते फ्रूट्स जे आहेत ते काळे पडत नाहीत। आता फॉर एक्झाम्पल इथे जे मँगो आहे ते काळं लवकर पडत नाही, परंतु जर आपण ॲपल वापरलं असेल तर ते मात्र लगेच काळं पडतं, आणि तसे होऊ नये म्हणून आपण त्यावर न्यूट्रल जेलचा एक कोट द्यायचा असतो। त्यानंतर इथे काही स्प्रिंकलर्स मी अप्लाय केलेले आहेत आणि सिल्वर स्प्रे एकदा डस्ट आपला स्प्रे केला आहे। आणि इथे आपला एकदम स्पेशल असा अल्फान्सो मँगो चॉकलेट केक तयार झालेला आहे। खूप डिलिशियस आहे, थोडासा ट्विस्ट मी माझ्या पद्धतीने दिलेला आहे। आणि हा तुम्ही केक हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा केक तुम्हाला कसा वाटला।
आता केक तर तुम्हाला मी करून दाखवलेलाच आहे. आता मी तुम्हाला तो कट करून सुद्धा दाखवणार आहे की आतमध्ये तो केक किती टेम्पटिंग आहे. सो तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथली आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला याचा पीस काढून दाखवते की हा केक किती अप्रतिम, तेवढाच सुंदर आणि तेवढाच टेस्टी झालेला आहे. सो हा डिलिशियस केक एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला सांगा हा केक तुम्हाला कसा वाटला. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जे मँगो लवर्स आहेत त्यांना शेअर करा, ज्यामुळे त्यांनासुद्धा या केकचा आस्वाद घेता येईल. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जास्तीत जास्त शेअर करत राहा.